राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो नेत्यांचा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये सुप्रीमसीची जी एक स्पर्धा असते ती बाय डिफॉल्ट आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघायला मिळते. शरद पवारांच्या नंतर रोहित पवार की जयंत पाटील ही चर्चा जास्त घडवून येताना दिसते. पण ह्या दोघांमधली स्पर्धा ही आत्ताच एका विशिष्ट टप्प्यावर सुरू झालेली आहे आणि ती रोहित पवारांकडनं त्याची बऱ्याच वेळा सुरुवात होते का. अमोल कोल्हेंना माहिती की आता मला शिवस्वराज्य यात्रा पार पाडायची, तसं रोहित पवारांचं नाही. आणि त्यामुळे त्यांना जी काही झालेली आहे ती अगदी म्हणजे त्याच्यामुळे इतरांना जर इन्सिक्युअर वाटलं नसेल तर आपल्याला आश्चर्य वाटायला हवं होतं. रोहित पवारांचं पक्षवाढीमध्ये योगदान काय हा प्रश्न कुणी जाहीरपणे जरी विचारत नसेल तर या मनात येतोच ना. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपला चर्चेचा विषय आहे रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील आणि या विषयावर बोलायला आपल्यासोबत आहेत सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार मॅम. मॅम स्वागत आहे. धन्यवाद शार्दूल. मॅम, पहिला प्रश्न ऑब्व्हियसच आहे की मुद्दामून मी रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा प्रयोग केला कारण लोकसभेपासून याच्या ट्रेस दिसत होत्या. म्हणजे लोकसभेला जेव्हा स्ट्राईक रेट चांगला होता, 10 पैकी 8 खासदार निवडून आले शरद पवार गटाचे आणि त्यानंतर त्यांची एक सेलिब्रेशन सभा झाली होती. त्या सभेत बाहेर सेनापती म्हणून जयंत पाटलांचे बोर्ड लागले होते आणि त्याच्यावर टिप्पणी केली होती रोहित पवारांनी की कोणा एका सेनापतीमुळे सत्ता किंवा स्ट्राईक रेट चांगला नाहीये, तर सगळ्यांचा हातभार आहे याच्यामध्ये. कट टू विधानसभेच्या आधी जी शिवस्वराज्य यात्रा आहे जयंत पाटलांची, ती नगर जिल्ह्यात गेली होती. तिथे कर्जत जामखेड सोडून बाकी सगळीकडे ती यात्रा फिरली. तर काय चालू आहे नेमकं, तुमचं निरीक्षण काय आहे या बाबतीत? खरंच असं वर्सेसचा गेम आहे, दोन गट आहेत राष्ट्रवादीमध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो नेत्यांचा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये सुप्रीमसीची जी एक स्पर्धा असते ती बाय डिफॉल्ट आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघायला मिळते. यापूर्वी ती अजित पवार विरुद्ध जयंत पाटील किंवा अजित पवार विरुद्ध इतर नेते अशी चर्चेत असायची. आता पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिल्यानंतर मग त्यांच्या खालची फळी कोण ह्यामध्ये आपण जेव्हा बघतो तर आपल्याला शरद पवारांच्या नंतर रोहित पवार की जयंत पाटील ही चर्चा जास्त घडवून येताना दिसते. किंवा तशी चर्चा व्हावी यासाठी विशिष्ट प्रकारे रोहित पवार पण प्रयत्न करतात असंही दिसतं. म्हणजे अगदी तुम्हीच दिलेला रेफरन्स असेल की अशी घटना घडल्यानंतर जेव्हा आपल्याला माहिती आहे की आजच्या सभेचं औचित्य हे आपल्या पक्षाला मिळालेला आनंद साजरा करण्याचा आहे, तर ती गोष्ट 4 चौघांमध्ये जाहीरपणे सांगण्याऐवजी ते त्यांच्या अध्यक्षांना एकट्यातही सांगू शकले असते. तर मला वाटतं की पक्षाची रचना अशी आहे, नेत्यांभोवतीची रचना आहे. आणि ह्या ज्या 2 नेत्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांच्यातले रोहित पवार की जे स्वतः पवारांच्या कुटुंबातनं येतात, की त्यांच्याच आजोबांचा पक्ष आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या दुसऱ्या महत्वाच्या नेत्या सुप्रिया सुळे की ज्या त्यांच्या आत्या आहेत. आतापर्यंत अजित पवार की जे त्यांचे काका ते पक्षाचे दुसरे प्रमुख नेते होते आणि त्यांच्यानंतर रोहित पवार असा पवार घराण्याचा त्यांच्याच पक्षातला क्रम आहे. त्यानंतर जयंत पाटलांचं आपण उदाहरण पाहिलं तर राजाराम बापूंचे ते मुलगा आणि त्यांच्या भागामधनं म्हणजे जिथनं ते निवडून येतात तिथलं ते मोठं प्रस्थ आहे. त्यामुळे दोघांनाही घराणेशाहीचा वारसा आहे. जयंत पाटलांच्या राजकारणाची सुरुवात ही सहकारामधनं झालेली आहे, तर रोहित पवारांच्या राजकारणाची सुरुवात ही जिल्हा परिषदेमधून झाली आहे. पण ह्या दोघांमधली स्पर्धा ही आत्ताच एका विशिष्ट टप्प्यावर सुरू झालेली आहे आणि ती रोहित पवारांकडनं त्याची बऱ्याच वेळा सुरुवात होते का असा प्रश्न ह्या सगळ्या घटनांकडे तटस्थपणे बघताना दिसतो. त्यामुळे मला वाटतं की स्पर्धा आहे किंवा नाहीये यापेक्षा किमान त्या स्पर्धेची चर्चा तरी घडवून आणण्यात यश येतंय. पण याचा परिणाम जो होतोय लोकांवर, विशेषतः त्यांच्या पक्षावर, तो परिणाम आता व्हिडिओत आपण आणि तुम्ही प्रश्न विचारा मग बोलूयात त्याच्यावर. म्हणजे मला इमिजिएट असा प्रश्न पडला होता की अजित पवार गेल्यानंतर ती एक पोकळी निर्माण झाली होती दुसऱ्या स्थानावरच्या नेत्याची. अजूनही ते कोण आहेत हे अजून समोर येत नाही. म्हणजे जयंत पाटील पुढाकार घेत आहेत, सुप्रियाताई सुद्धा काही प्रमाणात पुढाकार घेत होत्या आणि रोहित पवार सुद्धा त्यांच्या परीने पुढाकार घेत आहेत. तर रोहित पवारांची हीच मनीषा आहे का की नेक्स्ट अजित पवार राष्ट्रवादीतले मी असावं असं त्यांना वाटतं का? कारण का पवार घराण्यातलेच आहेत, तर वारसा हक्काने म्हणून सुद्धा ते असं म्हणू शकतात की मीच पुढचा अजित पवार आहे राष्ट्रवादी म्हणा. म्हणजे नाव आपण सोडून देऊया, पण दुसऱ्या स्थानावरचा नेता म्हणून त्यांची मनीषा आहे का? शरद पवारांच्या राजकारणाचा पॅटर्न जर आपण पाहिला तर ज्यावेळेस महाराष्ट्रातला त्यांचा एक सत्तेचा पॅटर्न तयार होत होता त्यावेळेस आर आबा असतील, त्याच बॅच मधले अजित पवार, त्याच बॅच मधले जयंत पाटील
ही अशी एक वळसे पाटील, छगन भुजबळ ही नेत्यांची एक मोठी फळी त्यांनी त्या 90 ते 2000च्या दशकामध्ये त्यांच्या पक्षाची म्हणून बसवली. म्हणजे स्थापनेनंतर जेव्हा सत्ता त्यांच्याकडे आली त्यावेळेस ही सगळी लोक राजकारणात तेव्हा येत होती. त्यानंतर पुढचे 15 वर्ष हीच लोक महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत होती. पण जोपर्यंत ही लोक सगळी सत्तेत होती तोपर्यंत पक्षाचा वारस कोण हा प्रश्न काही फारसा चर्चेत आला नाही, कारण ह्या प्रत्येकाचं प्रभाव क्षेत्र एक मर्यादित क्षेत्रापुरतं आहे. अगदी अजित पवारांचं सुद्धा. अजित पवारांनी नागपूरमध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जेव्हा ते एकत्र राष्ट्रवादीत होते तेव्हाही त्यांनी नागपूरमध्ये जाऊन काही विशेष चमत्कार घडवला असं आपण बघितलेलं नाहीये. त्यामुळे या प्रत्येकाचं एक मर्यादित प्रभाव क्षेत्र आहे आणि शरद पवार ह्या प्रमुख नेत्याच्या हाताखाली हे सगळे लोक आपल्या आपल्या मर्यादित प्रभाव क्षेत्रात काम करत होते. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेस शरद पवारांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता पत्रपरिषदेत की आता तुम्हाला राष्ट्रवादीतला दुसरा आश्वासक चेहरा कोण वाटतो. तर त्यावेळेस त्यांनी उभारलेल्या पक्षाची आणि त्यांनी म्हणजे ज्यांना उभं केलंय राजकारणात त्या लोकांच्या क्षमता मर्यादा सुद्धा खूप चांगल्या माहिती आहेत. त्यामुळेच त्यांनी हे सगळं माहिती करून आणि स्वतःच्या राजकारणाचा पॅटर्न आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी त्यावेळेस हे उत्तर दिलं होतं की माझा विश्वास हा शरद पवार या व्यक्तीवरच आहे. त्यामुळे आता पण जी नवीन रचना तयार होते आहे त्यामध्ये तेच केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे मग त्यांच्यानंतर कोण तर आत्ताच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड अस्थिरता आहे. सर्व पक्षांमध्ये एक अस्थिरता आहे. म्हणजे लोक इकडून तिकडे उड्या मारतायत पण अल्टिमेटली ठराविक लोक की ज्यांनी महाराष्ट्रावर वर्षानुवर्ष सत्ता आपल्या हातात ठेवून शब्दशः राज्य केलं त्याच लोकांभोवती आताच्या राजकारणाची चर्चा होते. ह्या सगळ्या घुसळणीनंतर नवीन चेहरे समोर येतील, नवीन नावं समोर येतील अशी अपेक्षा होती. लोकसभेला महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो कौल दिला गेला त्यामध्ये पण अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध कॉमन माणसाचा चेहरा ज्याच्यामध्ये निलेश लंकेंसारखा माणूस समोर आला, ज्याच्यामध्ये बजरंग सोनवणेंसारखा माणूस समोर आला, अमोल कोल्हेंसारख्या माणसाला भरभरून मतं मिळाली. पण तसं आता होताना दिसत नाही. त्यामुळे मला वाटतं की अजित पवारांना रिप्लेस करायचं आहे का नाहीये ही स्पर्धा त्या पक्षाची रचना तशी असल्यामुळे आणि लोकसभेमध्ये खूप चांगला स्ट्राईक रेट राहिल्यानंतर आणि आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येक नेत्याला असं वाटतंय बरा इन्फ्लुएन्स असलेला की किमान एक 15-20 आमदार असे असावेत की जे आपलं ऐकणारे असतील. त्यामुळे तो प्रयत्न रोहित पवारांनी लवकर सुरू केला. मला वाटतं की लोकसभेच्या निकालाआधी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये काही ऍक्टिव्हेशन सुरू केलेले होते. जयंत पाटलांनी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आणि पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने काही ऍक्टिव्हेशन सुरू केले. पण हे प्रत्येक लोक आत्ताच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांचं एक मर्यादित प्रभाव क्षेत्र तयार करण्याचा प्रयत्न करतात. जयंत पाटलांविषयी सुद्धा विचारायचं होतं की ते सुद्धा खूप मोठं प्रश्न होतं. म्हणजे अजित पवारांच्या बरोबरीचा माणूस असं पक्षात म्हणायला हरकत नाही. पण अजित पवार जोपर्यंत होते त्यावेळी कोणालाच वेगळा स्कोप मिळत नव्हता. म्हणजे जरी उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर ते अजित पवारच होते. तर आता जयंत पाटलांना ती स्पेस दिसायला लागली तिथे की आपण कदाचित मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या शर्यतीत सुद्धा असू शकतो. पुढे काय अर्थात ते जागा वाटप नंतर निर्णय त्याच्याकडे आपण जायला नको. पण तरी सुद्धा आता जयंत पाटलांकडे अमोल कोल्हेंचं पण आहे. अमोल कोल्हे आणि जयंत पाटील दोघेही शिवस्वराज्य यात्रेत आहेत. तर जी तरुण पिढी शरद पवारांनी राजकारणात त्यांना स्पेस दिली ती जयंत पाटलांच्या दिशेने जाते असं दिसतंय. आणि रोहित पवार एकटे पडतायत का पक्षामध्ये असं चित्र तुम्हाला वाटतं का? राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष आहे आणि त्या रचनेमध्ये जेव्हा आपण ह्या इतर नेत्यांना बघतो म्हणजे आता लोकसभेला निवडून आलेली जी बहुसंख्य खासदार आहेत अमोल कोल्हे असतील, बजरंग सोनवणे असतील, निलेश लंके असतील किंवा इकडे भगरे गुरुजी असतील, हे सगळे एक तर पहिल्यांदा खासदार बनलेले आहेत आणि यांच्या मागे काही राजकीय कौटुंबिक वारशाची पार्श्वभूमी नाहीये. अशा वेळी माणसाला धडपड करून आपलं एक अस्तित्व निर्माण करण्याची गरज नाही म्हणणार मी, पण ती सवय असते. त्यांचं राजकारणच त्या धडपडीवर आधारित आहे की काहीतरी धडपड केली मग एखादा आपला एक म्हणजे निलेश लंकेंचं उदाहरण घेऊ, एका धडपडीतनं आमदार बनले, दुसऱ्या धडपडीतनं म्हणजे त्यांच्या वेळेस आपण पाहिलं की ते राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेलेले होते. बरीच मांडणी झाली होती त्यांच्याकडनं, पण लोकसभेच्या तोंडावर ते शरद पवारांच्या पक्षात आले आणि तिकडे निवडून आले, खासदार बनले. तसंच अमोल कोल्हेंचं पण आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे नेते आता आपली एक स्पेस क्रिएट करतायत. त्यांच्या मागे काही कुठल्या वडिलांचं नाव नाहीये किंवा आजोबांचं नाव नाहीये. त्यामुळे ती स्पेस क्रिएट करताना त्यांचे प्रोग्रेसचे टप्पे बाय डिफॉल्ट ठरलेले असतात. म्हणजे अनेक लोकांना तर ते पद मिळायलाही संघर्ष असतो, पण आता सुदैवाने त्यांच्याकडे ती एक फेस त्यांनी अचीव्ह केली आहे. आता पक्ष म्हणून ते आपली एक स्पेस क्रिएट करतायत. अशा वेळेस रोहित पवारांचा जो राजकीय पॅटर्न आपण पाहिला
तर पवारांचाच वारसदार किंवा त्यांच्या कुटुंबाचा ते भाग असल्यामुळे एक बाय डिफॉल्ट मला एक कम्फर्ट झोन कदाचित जयंत पाटलांचा अशा वेळी वाटू शकतो. कारण ह्या सर्व लोकांना विरुद्ध रोहित पवार असं जर तुम्ही बघितलं तर कुटुंब नाव आहे, पवार नाव आहे, पैसा ऑफकोर्स त्यांची आर्थिक क्षमता इतरांपेक्षा खूप चांगली आहे. बाकी सर्व बाबतीमध्ये पवार म्हटल्यामुळे एक बाय डिफॉल्ट एक टीआरपी येते, ती पण त्यांना इतरांपेक्षा जास्त आहे. तर या सर्व पॅरामीटरवर आणि वय जर बघितलं किंवा अनुभव जर बघितला तो मात्र या सर्व नेत्यांपेक्षा कमी आहे. अशा रचनेमध्ये दुसरी हे झालं म्हणजे हे काय म्हणू आपण फॅक्ट्स मांडले. आणि आता आपण जर पॉलिटिक्स पाहिलं तर यांना यांचे टप्पे माहिती, त्यांना माहिती की मला आता हे करायचंय, मला आता फॉर एक्झाम्पल अमोल कोल्हेंना माहिती की आता मला शिवस्वराज्य यात्रा पार पाडायची आहे. तसं रोहित पवारांचं नाही. आणि त्यामुळे त्यांना जी काही झालेली आहे ती अगदी म्हणजे त्याच्यामुळे इतरांना जर इन्सिक्युअर वाटलं नसेल तर आपल्याला आश्चर्य वाटायला हवं होतं. कारण रोहित पवारांचं पक्षवाढीमध्ये योगदान काय हा प्रश्न कुणी जाहीरपणे जरी विचारत नसेल तर या मनात येतोच ना. आणि त्यामुळे मला वाटतं की जयंत पाटील खूप मला आवडतात किंवा ते फार वेगळे आहेत असं असण्यापेक्षा ह्या मला ज्या रचनेतनं जायची सवय आहे किंवा माझा जो नैसर्गिक राजकीय प्रवासाच्या वाटेतल्या टप्प्यामध्ये मला जयंत पाटील दिसत, कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. म्हणून तिथल्या सर्व नेत्यांना आता जयंत पाटील हे जास्त सोयीचे आणि जास्त अप्रोचेबल वाटत असावेत. आता दोघांबद्दलही आपण बोललो, पण शरद पवारांच्या मौनाबद्दल पण मला विचारायचं होतं. या दोघांच्याही वाद उघडपणे घडत असताना सोशल मीडियावर असो किंवा सभांमध्ये असो, शरद पवारांचं मौन काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करते असं तुम्हाला वाटतं का? कारण आणखीन एक निरीक्षण मी फक्त छोटं नोंदवतो की बारामतीचं जे राजकारण आता निवडून निघतंय सगळं, म्हणजे बारामती मतदारसंघाच्या बाबतीत म्हणतोय, लोकसभेला पण आणि आता विधानसभेला पण रोहित पवारांना तिथनं बाजूला ठेवलंय की काय असं वाटतं की रोहित पवारांना तिथे जास्त फिरवत नाहीयेत, जास्त त्यांना बारामतीच्या राजकारणात स्कोप मिळत नाहीये. बाकीचे सगळे नेते बारामतीच्या राजकारणात हातभार लावतात शरद पवार गटाकडनं, पण रोहित पवारांना तिकडनं बाजूला ठेवलं गेलंय. तर शरद पवारांचं मौन आणि या बारामतीतलं सगळं मतदारसंघाचं राजकारण ह्याचे कनेक्शन्स नेमके तुम्ही कसे बघता? बारामतीच्या राजकारणातून रोहित पवार लोकसभेला वेगळे होते हे मला मान्य नाहीये. म्हणजे त्यांनी जवळपास प्रत्येक मोठ्या गावामध्ये सभा घेतली होती लोकसभेला. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर लोकसभेमधलं जे स्थानिक नरेटिव्ह होतं अजित पवारांचं की ही भ्रष्टाचाऱ्यांची टोळी असं ते सातत्याने बोलत होते, वसुलीबाजांची टोळी असं. तर त्यामुळे तिथल्या मी आता बारामतीच्या राजकारणापुरता आपण विचार केला, पुन्हा ते एक मर्यादित प्रभाव क्षेत्र आहे, तिथे पवार हे चलन चालणार. त्यामुळे तिथे रोहित पवारांचा प्रभाव होता. लोकसभेला त्यांनी भरपूर काम पण केलं, त्यामुळे त्यांना तिथनं बाजूला ठेवलंय असं मला वाटत नाही. शरद पवारांचं मौन असं म्हणण्यापेक्षा मी परत तेच सांगेन की त्यांची राजकारणाची पद्धत आहे. त्यांना माहितीये की शार्दूलची क्षमता अ आहे आणि शीतलची क्षमता ब आहे. तर ते शार्दूलची अक्षमता अधिकाधिक वापरून घेण्यासाठी जे जे काही करायला लागतं ते त्याला करू देतात. त्यांना असं वाटतं की शीतलची क्षमता ब आहे तर ब क्षमता अधिकाधिक तिची उजळून निघावी यासाठी तिला जे जे हवंय ते तिला करू देतात. त्यामुळे मग आता तुम्ही तुमच्या क्षमतेमध्ये एखादं राजकीय काम करत असाल, 4 राजकीय नेते आणत असाल, त्याच्यात पक्षाचं नुकसान काय? आणि मी माझ्या राजकीय क्षमतेमध्ये काही नेते किंवा काही राजकीय रचना उभी करत असेल तर त्याच्यात पक्षाचं नुकसान काय? फ्रिक्शन कुठे होतं की एखाद्या मतदारसंघामध्ये मी एक नाव सुचवलेलं आहे आणि तुम्ही एक नाव सुचवलेलं आहे, तेव्हा फ्रिक्शन होतं. किंवा मला म्हणजे तुम्ही ज्या सभेचा उल्लेख केला रोहित पवारांनी जिथे मांडणी केली होती तिथे बहुतेक त्यांनी जाहीरपणे की काही म्हणजे पक्षाच्या रचनेमध्ये युवा आघाडी आणि महिला मोर्चा ही जी काही संघटना असतात त्यांच्या अंतर्गत त्याच्या पदावरनं तो वाद होता. त्याच्यावर नंतर म्हणजे जाहीरपणे मांडणी पण झाली की एका पदाधिकाऱ्याला किती वर्ष संधी द्यायची आणि त्याला काही मर्यादा असणार आहे का. आणि मग जयंतरावांनी त्याच्यावर स्पष्टीकरण पण दिलं होतं की थोडं लोक विधानसभेपर्यंत मला सहन करा असं. तर त्यामुळे म्हणजे फ्रिक्शन कुठे होतं की तुमचा आणि माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आला तरच फ्रिक्शन होतं. नाहीतर तुम्ही पण पक्षासाठी एक कॉन्ट्रीब्युट करत आहात आणि मी पण माझ्या पद्धतीने एक पक्षासाठी कॉन्ट्रीब्युट करते. मला वाटतं की रोहित पवारांना आपला इन्फ्लुएन्स तयार करण्याची जी घाई झालेली आहे आता, त्या इन्फ्लुएन्स मध्ये मग मला माझा इन्फ्लुएन्स तयार करायचा असतो तर मी मीडियामध्ये 4 ठिकाणी माझं नाव कसं प्रसिद्ध होईल यासाठी प्रयत्न करेल. मी काही समाज घटकांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न करेल, जसं स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी ते सातत्याने आवाज उठवत असतात. तिसरं मी काय करेन की माझ्या पक्षाच्या रचनेमध्ये माझ्या वतीने बोलणारे कार्यकर्त्यांची फळी किंवा नेत्यांची फळी तयार करण्याचा मी प्रयत्न करेन. तर ह्या 3 पातळ्यांवर ते काम करताना आपल्याला दिसतात आत्ता रोहित पवार.
आणि याच्यातल्या पहिल्या 2 पातळ्यांवर फ्रिक्शन होण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण ते पक्षासाठी, म्हणजे आज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या मुलांचा विषय लावला तर त्याचा पक्षाला फायदाच होणार आहे, कारण तुम्ही म्हणजे त्या समुदायामध्ये तुमच्याबद्दल एक सहानुभूतीची भावना तयार होते. पण तुम्ही राजकीय नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा आपला इन्फ्लुएन्स तयार करायला जाता, तेव्हा जो माणूस, म्हणजे त्यांचं राजकारणातलं वय आणि जयंत पाटलांचं राजकारणातलं वय याच्यामध्ये किमान 3 दशकांचा फरक आहे. असं असल्यावर फ्रिक्शन होणारच ना. ते त्यांनाही कदाचित अपेक्षित असेल, त्यामुळे चर्चेत राहतात. ह्याचा काही विधानसभेवर परिणाम होईल वाटतं का? कारण का आता सगळ्या पक्षांसाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. जे काही 5 वर्ष अस्थिरता होती, पक्षांमध्ये सुद्धा अस्थिरता होती आणि ओव्हरऑल राज्यात सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या सगळ्या पातळ्यांवर अस्थिरता होती. तर या गोष्टींमुळे कदाचित पक्षाच्या पातळीवर छोट्या-छोट्या गोष्टी असतीलही या किंवा ऑब्व्हियस असतीलही त्यांच्यासाठी, की हे फ्रिक्शन होणार हे आम्ही गृहीत धरलं होतं. पण कुठे ना कुठेतरी आता अजित पवारांनी पक्ष सोडला किंवा पक्षाचे 2 भाग झाले असं आपण म्हणू. तर रोहित पवार सुद्धा त्याच वाटेवर जाऊ शकतात भविष्यात, अशी भीती कुठेतरी असू शकते, शक्यता आपण वर्तवू शकतो. पण विधानसभेवर एकंदरीत पक्षाच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतो ह्याचा? मला वाटतं आत्ता इमिजिएटली त्याचा पक्षावर एकच परिणाम होतो, इच्छुकांची संख्या वाढली आहे. म्हणजे पक्षामध्ये बाहेरनं जेव्हा कार्यकर्ता किंवा ज्याला निवडणूक लढायची आहे तो बघतो, तर त्याला मल्टिपल पॉवर सेंटर्स दिसतात. त्यात रोहित पवार स्वतः पवार आहेत, ते बरोबर असे पॉइंट्स पण आयडेंटिफाय करतात की जिथे त्यांना पवारांसोबतची व्हिजिबिलिटी मिळेल. त्यामुळे मी इच्छुक आहे तर मी बाय डिफॉल्ट त्यांना अप्रोच होतो, कारण मला शरद पवारांपर्यंत पोहोचायचंय. दुसऱ्या बाजूने अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, त्यामुळे त्या यात्रेदरम्यान, कारण यात्रेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाता, तिथे बाय डिफॉल्ट तुम्ही इच्छुकांना भेटता, कार्यकर्त्यांना भेटता. तर या यात्रेदरम्यान काही लोक येऊन आपली मतं मांडतायत, आपले व्ह्यूज देत आहेत, ही दुसरी बाजू. आणि तिसरं की राष्ट्रवादीच्या रचनेमध्ये प्रत्येक नेत्याचा मर्यादित इन्फ्लुएन्स, त्यामुळे कदाचित राजेश टोपेंना कोणीतरी भेटत असेल, अनिल देशमुखांना कोणीतरी भेटत असेल, सुप्रियाताईंना कोणीतरी भेटत असेल, तर ह्या प्रत्येक नेत्याला आता भेटतात. त्यामुळे झालंय असं की शरद पवारांकडे एका मतदारसंघासाठी गेलेले इच्छुकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. प्लस बाहेरून येणारे पण आहेत. हा बाहेरून येणारे पण आहेत. तर याचा परिणाम असा होईल की एक तर आत्ता पार्टीभोवती एक केऑटिक नरेटिव्ह थोडंसं आपल्याला दिसतं की इच्छुकांची गर्दी याच्या पलीकडे, म्हणजे आता राष्ट्रवादीचं कॅम्पेन लॉन्च झालं, पण त्याच्यावर काही चर्चा डिस्कशन आलं नाही, फार आपल्याला ऐकायला नाही आलं. खरं म्हणजे खूप इन सिंक कोऑर्डिनेटेड कॅम्पेन त्यांनी रिलीज केले. किंवा शिवस्वराज्य यात्रा, तिला लोकल पातळीवर भरपूर कव्हरेज मिळतंय, पण यांनी सगळ्या नेत्यांनी सामुदायिक तिची जबाबदारी न घेतल्यासारखं केल्यामुळे तिला एक जे राज्यव्यापी नरेटिव्ह मिळायला हवं होतं, की जे अजित पवारांच्या यात्रेला मिळालं, जनसन्मान यात्रेला, ते अर्थात ते सत्तेत आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते मिळतं. पण शिवस्वराज्य यात्रेचं नरेटिव्ह हायपर लोकल झालं. तर मला वाटतं की ब्रॉड लेवलवर पक्षाची ग्रोथ, म्हणजे हे असंच राहिलं तर शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात पण लिहिलेलं आहे की माझी जी दुसरी फळी मी तयार केली तिला संघर्षाची सवय नव्हती, आणि त्यामुळे सत्ता गेल्यानंतर काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यामुळे आता लोकसभेत मिळालेल्या यशानंतर विधानसभेच्या यशाची जी घाई झालेली आहे, आणि मग सत्ता आल्यानंतर मी काय काय करू याच्यावर सगळ्यांची गणितं जी रचायला लागलीत, त्यामुळे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तू मोठं होणार की मी मोठं होणार ही ईर्ष्या वाढली आहे. अर्थात मतदारांवर त्याचा किती परिणाम होतो किंवा काय नाही, पण शेवटी इलेक्शन मध्ये आता एक एक मत इम्पॉर्टंट आहे. अशा वेळी हे फ्रिक्शन जितकं जास्तीत जास्त कमी करता येईल तितकं बरं. आणि कदाचित लोकसभेला आलेलं यश विधानसभेमध्ये पण परावर्तित झालं तरी पण अशा फ्रिक्शनमुळे एका मर्यादेनंतर केडर बेस्ड पक्ष म्हणून वाढायला किंवा मोठं वाढायला राष्ट्रवादीला मर्यादा येईल. मॅम खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. लोकांना कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगतीलच. तर विधानसभेचा बिगुल वाजेल, परत परत भेटत राहू वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत. आत्ता इथेच थांबूया. आणि मित्रांनो, तुम्हाला नेहमीच लाडकं आवाहन की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तो पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.